सालाबादप्रमाणे याही वर्षी भीम महोत्सव 2026 या कार्यक्रमाचे आयोजन 9 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत होणार आहे। तत्पूर्वी या कार्यक्रमाचा पूर्वतयारी समारंभ सालाबादप्रमाणे 18 मार्च या तारखेला आपण करत असतो। आज 18 मार्च आहे आणि आपण या ठिकाणी या पूर्वतयारी समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभार। या ठिकाणी या पूर्वतयारी निमित्त भीम महोत्सव निमित्त या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम ठेवलेला आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत, कर्मचारी देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण या ठिकाणी एक संकल्प पर्यावरण जपण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत। या ठिकाणी आपण वृक्षारोपण देखील करणार आहोत। बाबासाहेबांनी या सर्व भारतीयांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। बाबासाहेबांचे उपकार कधीच कुठलाच नेता फेडू शकत नाही। मग स्त्री असो किंवा पुरुष असो, अशा सर्व गोष्टींचा सारांश बाबासाहेबांनी या घटनेमध्ये नमूद केलेला आहे। महिला आणि पुरुष या दोघांनाही समानतेची भावना, गरीब श्रीमंत अशा अनेक गोष्टी बाबासाहेबांनी समानता या देशामध्ये घडवलेली आहे आणि त्याचंच औचित्य आपण या ठिकाणी संविधानाचे देखील 75 वर्ष झालेली आहेत। बाबासाहेबांनी 20 मार्च 1935 रोजी महाड येथील 14 तळ्याचं जे दलित वर्गातले लोक होते अशा लोकांना 20 मार्च रोजी, उद्या परवा 20 मार्च आहे आणि 100 वर्ष पूर्ण होत आहेत या बाबासाहेबांच्या कार्याला। बाबासाहेबांनी सर्व वर्गातल्या लोकांना तळं खुल्लं करून दिलं। नाही तर पूर्वी आपल्याला कुत्र्याला पाणी द्यायचे, परंतु आपल्या समाजातल्या लोकांना पाणी मिळत नव्हतं। हे बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याच निमित्ताने आपण या ठिकाणी नवीन संकल्प म्हणून या ठिकाणी 14 तळ्याचे 100 वर्ष असा या ठिकाणी आपण देखावा देखील करणार आहोत। आज 100 वर्ष होत आहेत। पूर्ण भारतभर महाराष्ट्रामध्ये या सोहळ्याचं मोठं काम महाड येथे 20 मार्चला होणार आहे। 100 वर्ष म्हणजे ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। आपण देखील 20 मार्चला आपण महाड येथे ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी जावं आणि पुढील कार्यक्रम या ठिकाणी अजित भाऊ, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, हे या ठिकाणी पुढील सर्व कार्यक्रम हँडल करतील। या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाकरता नेहमीच आवर्जून मेसेज भेटला की कार्यक्रमाला उपस्थित आमचे शांतीबाई जैन समाजाचे आहेत, परंतु बाबासाहेबांचा एकही कार्यक्रम ते कधीच सोडत नाही। मी बोलवल्यानंतर त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। आमचे सल्लागार आणि ज्येष्ठ नेते काँग्रेसचे आमचे रावसाहेब, मला नेहमीच पक्ष जरी वेगळा असला परंतु एक प्रेमाचं नातं म्हणून मला नेहमीच चांगल्या प्रकारे सल्ला देत असतात, सहकार्य करत असतात आणि मी ज्या वेळेस कार्यक्रम असतात त्यावेळेस त्यांना बोलत होते, आवडतो त्या कार्यक्रमात। त्यांच्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी
आमचे आर्मीचे रिटायर्ड अधिकारी आमचे डेटे साहेब, हे देखील रोकडे साहेब, सॉरी जरा रोकडे साहेब, हे देखील या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहतात. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे शिरसाट साहेब आता सेवानिवृत्त झालेत. हे JVR प्रमुख इंजिनियर होते. आपल्या मुलुंड गोरेगाव लिंक रोड जो आहे JVR, त्याचे प्रमुख इन्चार्ज होते. ते आत्ताच या महिन्यामध्ये रिटायर्ड झालेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे मकरे साहेब नेहमीच सहकार्य करतात आणि एकदम म्हणजे पुश करतात, मला हे करा ते करा. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमचे बौद्धाचार्य देखील आले, तपाल साहेब आणि पगारे साहेब. भीम महोत्सवच्या वेळेस दिवशी 9 ते 14 हा कार्यक्रम पूर्ण ते लोक हाताळतात, त्यामुळे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर आमचे हिरामन भाऊंचे चिरंजीव मनोज, हे देखील हिरामन भाऊ आज असतील ते देखील या कार्यक्रमाला एकही कार्यक्रम त्यांनी मिस केलेला नाहीये. म्हणून आज जरी ते आपल्यामध्ये नसते, परंतु मनोज त्यांचा मुलगा या ठिकाणी आहे, त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमचे विष्णू सेठ मार्केटचे किंग, हे देखील म्हणजे बाबासाहेबांवर प्रेम करता करता ते माझ्यावर देखील प्रेम करतात. म्हणजे ही सामाजिक सलोखा आहे. इथं जाती धर्म वगैरे काही नाहीये. कुठलाही व्यक्ती, माझं सर्वांशी संबंध आहे निकटचे. ते सर्वजण मी बोलवलेल्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. त्यानंतर या ठिकाणी कलवे हॉस्पिटलचे डीन म्हणजे जाधव साहेब, डॉक्टर जाधव साहेब, अनेक वेळेस मी अनेक पेशंट लोकांना पाठवलं, साहेबांनी सहकार्य केलं. त्याबद्दल साहेबांचं देखील मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन, धन्यवाद आपण आल्याबद्दल. त्यांचा जागर महामानवांचा हा कार्यक्रम अनेक त्यांचे प्रयोग झालेले आहेत, परंतु शंभुकानंद हॉलमध्ये 5 तारखेला येणाऱ्या 5 एप्रिलला जागर महामानवांचा वी द पीपल या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी प्रेक्षेपण होणार आहे. आपण देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आपणास विनंती. त्यानंतर मला नेहमीच कुठल्याही कायदेशीर अडीअडचणीला सहकार्य करणारे आमचे अजितभाई जोमनपुत्रा, हे देखील प्रत्येक कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने नेहमीच त्यांचं देखील बाबासाहेबांवर खूप प्रेम आहे. बाबासाहेबांचे त्यांनी खूप लिटरेचर वाचलेले आहेत, पाहिलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद. या ठिकाणी आमचे जॉनबाई तडफड, एकदम रोक अँड ठोक बोलणारे आमचे जॉनबाई, हे देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे राजपूत साहेब नेहमीच मला प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतात, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद, हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे दिनेशभाई गायकवाड, यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद. अजून या ठिकाणी आमचे प्रदीप गांगुर्डे, आम्ही त्यांना डॉक्टर म्हणतो कारण डॉक्टरसारखंच त्यांचा पेशा आहे आणि नेहमी मेडिकलच्या संदर्भामध्ये लोकांना मार्गदर्शन करत असतात. त्यांचं आणि हे आमच्या रिपब्लिकन पक्षाचे IT सेलचे प्रमुख आहेत ईशान्य मुंबईचे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद. या ठिकाणी आनंद आहे. आमचे या ठिकाणी इंदिरानगरमधून आमचे सहकारी आविन आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. राजू वाघमारे, आमचे अजय बाराथे, आमचे सचिन दादा, आमचे फाले बाळू, आमचा काय विजय पवार, विजय जाधव, सुरेश गणेशकर यादव आणि आमचा RK सचिन, आमचा चिकू. त्यानंतर आमचे ईशान्य मुंबईचे पदाधिकारी आमचे फाले साहेब, आमचे विजय पवार, आमचे किशोर संघारे, नेहमीच आमचा सारथी म्हणून फिरला असतो पक्षाचा. त्यानंतर सर्वच उपस्थित सर्वच आमचे कॅमेरामन नेहमीच मला सहकार्य करतात. आमचे गायकवाड साहेब निस्वार्थपणे मी बोलवलं कार्यक्रमाला उपस्थित आहे. कुठली पैशाची अपेक्षा नाही, काय नाही, पण कार्यक्रमाला जाणार, कार्यक्रमाचं शूट घेऊन सर्व त्यांचं YouTube चॅनल आहे विश्वास
जनतेचा, त्यांचं नाव विश्वास गायकवाड आहे, नाव पण त्यांनी दिलं विश्वास जनतेचा. अख्ख्या देशभर त्यांचा कार्यक्रम तो युट्यूबवर जात असतो आणि हा भीम महोत्सव देखील त्या युट्यूबवर गेल्या अनेक वर्षापासून दिसतो. त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचा नवीन मित्र नरेश आमचा कॅमेरामन आहे, त्याचं देखील खूप खूप आभार, धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या सर्वच महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. काय कारणास्तव काही महिला आल्या नसतील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमच्या BMCच्या गार्डन डिपार्टमेंटच्या महिला अधिकारी, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे कर्मचारी वर्ग, त्यांचं देखील हार्दिक आमचे रावसाहेब तुम्ही तिकडे थांबलं तर कसं चालणार. या ठिकाणी गार्डन डिपार्टमेंटचे आमचे राऊत साहेब, म्हणजे मुलुंडमध्ये मला वाटतं आज 2 वर्ष झाले सर आपल्याला, परंतु इतक्या प्रामाणिकपणे आपलं काम ते बजावतात आणि कुणालाही त्रास न देणं, कुणालाही म्हणजे उलट न बोलणं, त्यांचं काम ऐकून घेणं, त्याचं परीक्षण करणं आणि नंतर त्या ठिकाणी त्याचं निराकरण करणं, हे राऊत साहेबांचं काम आहे. आणि मुलुंडमध्ये खरोखर ते अत्यंत चांगला अधिकारी आहे असं आम्ही या ठिकाणी सांगतो. त्यांचं देखील हार्दिक धन्यवाद स्वागत. या ठिकाणी आमचे मंत्रालयातले गृह खात्याचे माजी, म्हणजे आता ते रिटायर झालेत आमचे रवींद्र कांबळे साहेब, हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. मला नेहमीच सहकार्य करतात निवडणुकीमध्ये. माझं सगळं प्रचाराचं सगळंच म्हणजे होल अँड सोल सगळं आमच्या रवींद्र कांबळे आणि माझे बंधू नामदेव जाधव यांनी केल्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक धन्यवाद स्वागत. आमचे सुरेश गणेश्वर असतील, सचिन दादा असतील आणि सर्वच. या ठिकाणी कोणाचं नाव राहिलं असेल तर जरा माफी मागतो. आमचे सुभाष कदम नेहमीच म्हणजे गेल्या अनेक वर्ष, मला वाटतं 45 वर्ष रिपब्लिकन पक्षामध्ये एक मराठा समाजाचा एक अनुयायी, बाबासाहेबांचा अनुयायी या पक्षामध्ये काम करतो आणि निस्वार्थपणे, कुठलाही स्वार्थ नाही. आणि बाबासाहेबांच्या जवळ प्रत्येक आंदोलन, मोर्चे आणि चांगल्या कामामध्ये, चांगल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहता हिरिरीने भाग घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धन्यवाद. मनोहर शिंदे यांचं देखील हार्दिक स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी महिलांनी कृपया करून या ना, मध्ये तर येऊन द्या त्यांना, मध्ये येऊन द्या ना.